आहे आणि शेतीची कामं करायची राहिली. हो. याच्यात जर पेरणी केली, समजा सोयाबीन, उदाहरणार्थ सांगतो, सोयाबीन पेरली, समजा हा. कापूस लागवड केली, हा. नेमकं पावसात सापडत आहे ते आपलं धन येणारं पीक. हो हो. त्याच्यामुळे ते काही करता येणं काहीच नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्याला सांगा की आज 23 मे पासून, आज 23 मे 2025 पासून हा. तर 30 मे पर्यंत आजपासून परत पावसाचा जोर वाढणार आहे. हा. 30 तारखेपर्यंत मात्र दोनदा मुसळधार पाऊस पडणार आहे, काही काही ठिकाणी कुठं रिमझिम पडणार आहे. पण शेतकऱ्यासाठी परत एक आनंदाची बातमी सांगतो. हा. 1-2 जूनला मात्र सूर्यदर्शन होणार आहे. हा हा. हा, एक आणि म्हणजे 2 जूनला. हो, 1-2 जूनला ते आठवडाभर उघडणार आहे पाऊस. फक्त थोडा तुरळक कुठेतरी स्थानिक वातावरण नुसार पडेल समजा 4 तारखेला. पण असा इतका जोराचा पाऊस नाही पडणार, समजा उघड देणार आहे 1 जून हा. पासून. किती दिवसाची उघड असेल? ते 8-10 दिवसाची उघाड आहे. बरं बरं. डग साहेब, आता काय झालंय की शेतकऱ्यांनी शेतीची मशागती तर केलेल्या नाहीत आणि हो पाऊस तर जोरदार पडतोय. हो. आता ही काही जी काही पेरणी होणार आहे, ह्या पेरणीला उशीर होईल का? नाही म्हणा, उलट काहीच नाही. पेरणी आता पेरणी कसं गेल्या वर्षी सुद्धा ना 23 जूनला पेरणी झाली त्या. हा. तर आणखीन तो महिना बाकी आहे. त्याच्यामुळे पाऊस काय होणार आहे, परत 13 तारखेला परत येणार आहे 13 जूनला. 13 जून पासून पुन्हा पाऊस. हा, सक्रिय होणार आहे. मग तोपर्यंत काय होतंय, आता योगायोगानं चांगलं की असं झालं की पाऊस पडला, शेतामध्ये तण वाफले, तर म्हणजे तण उगवलेत आता. हा. आता पाळ्या हाणल्याच्या नंतर ते एक खुरपणाचं ते एक वाचलं आपलं समजा शेतकऱ्याचं. बरोबर बरोबर. हो, त्याच्यामुळे ते एक थोडा फायदा झाला आणि ऊसावाल्याला खूपच फायदा झाला. म्हणजे ऊसाचं काय होतं, उन्हाळ्यात हे इतकं पाऊस पडणं म्हणजे उतार वाढत आहे त्यांचा. म्हणजे यावर्षी ऊसाचे उतार सुद्धा वाढतील. फक्त काही जणांचं नुकसान, काही जणांचा फायदा याच्यात होतच असं, उन्हाच्या बाजू असतात बरं. आधी आता कोणी. या पावसामुळे जो काही आता पाऊस जास्त प्रमाणात होतोय, सध्या सुरू आहे, तर याच्यामुळे काही पिकांची पेरणी लांबल का काही पिकांची पेरणी होणारच नाही, अशी काही स्थिती राहील का? नाही नाही, लांबणार नाही कोणतेच. फक्त काय होतं, थोडं संत्रा बागावाले जरा थोडं अडचणीत आलेले आहेत. हा. म्हणजे काय होतं, ते ताण देतात ना, नेमकं त्यांना पाणी द्यायचं का नाही कळलं. म्हणजे तर त्यांना मी आजच्या मेसेजमध्ये टाकला, आताच मी गंगापूरला जाताना मेसेज टाकलाय हा हा. की 30 तारखेपर्यंत पाऊस राहणार, जोरात पडणार आहे. पण आणखीन एक तुम्हाला एक माहिती असून सांगतो, आजपासून मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजे कुठं सातारा, सांगली, कोकण, रायगड या जिल्ह्यात जरा मुसळधार पाऊस पडणार आहे जोराचा. बरं. आणि त्याच्यामुळे ते नगर जिल्ह्यात पडणार आहे, तिकडे मुसळधार पडणार आहे. म्हणून आपल्या मराठवाड्याकडे देखील थोडा जास्त पाऊस पडणार आहे. म्हणजे काही ठिकाणी रिमझिम राहील, कुठं वाहुणी राहील, कुठं मुसळधार पडेल. अशी परिस्थिती पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळी